Yes, Vaishnavi, Mayuri, Amruta, Vedanshu, Utkarsh. You can raise your hand or you can let me know through the comments, okay? Yeah, Vedanshu, Samruddhi, Amruta, Vaishnavi. Okay, okay. Yeah, that's good. That's good then. So no worries. Now I will be going to start. So थोडं मराठीमध्ये पण बोलूया मग तुम्हाला थोडं कळेल काय चालू आहे नेमकं ओके तर लास्ट वीक आय थिंक तर मी ग्रुप केला होता कोडिया जेन एआयचा ठीक आहे तर त्यामध्ये असं करायचं होतं की मला आता तुमचा ओपिनियन पाहिजे मला ठीक आहे तर मी असं करणार होतो की तुम्हाला आर्टिकल प्रोव्हाइड करणार होतो ज्यामध्ये कोड्स असतील तर असं माझा प्लॅन होता की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करू की तुम्हाला मी कोड प्रोव्हाइड करेल विथ एक्सप्लेनेशन आणि तुम्ही तुमच्या एंडला ते करणार आणि तेच मी सॅटर्डे संडे एक्सप्लेन करणार बट मला असं वाटलं की ते थोडं तुम्हाला जमणार नाही कारण तुम्हाला स्टार्ट आहे तुमचं असं मला वाटलं मग एक करू शकतो की मी तुम्हाला सॅटर्डे संडे एक एक प्रोजेक्ट सॅटर्डेला एक संडेला एक एक बेसिक बेसिक प्रोजेक्ट थ्रू तुम्हाला जे न्यायचं तुम्हाला एक फाउंडेशन स्टार्ट करून घेऊ तर तुम्हाला कोणता वे पाहिजे मला ते सांगा आर्टिकलवाला की सॅटर्डे संडे एक एक प्रोजेक्ट विथ एक्सप्लेनेशन आणि तुम्ही पण साईड बाय साईड करणार बोला कसं पाहिजे तुम्हाला आणि तुम्ही माईक चालू करून बोला काही प्रॉब्लेम नाही सॅटर्डे संडे एक्सप्लेनेशन हा एक्सप्लेनेशन अच्छा तर उद्या कसं संडेला तुमचा एक बेसिक बेसिक प्रोजेक्ट पासून घेऊन जाईल तुम्हाला की नेमकं कसं यूज करतो आपण जेएनआय मध्ये काय असतं नेमकं कसे आपण एपीआय हे काय असतं कसं आपण ते यूज इंट्रोड्यूस करतो कसं आपण बॉट बनवतो बेसिक सिम्पल बॉट आणि मला हे सांगा आता एक तर मेन गोष्ट विचारायची राहिली की तुम्ही कोणत्या इयरचे आहे आणि तुमचं नाव नाव तर ठीक आहे तुम्ही कोणत्या इयरचे आहे हे तुम्ही कमेंट करा मग त्या बेसिसने मी तुम्हाला शिकू शकतो फ्रॉम विच इयर यू आर अँड युअर ब्रांच सपोज देर इज उत्कर्ष पाटील उत्कर्ष विल राईट ब्रांच and its year. Okay, please comment. Comment करा अच्छा computer second now SYEC okay second year first year okay second year mechatronics third year CS okay त्यावर मला मी जेएनआय का बोलते एआय सोडून एनीवन सिंपल क्वेश्चन हा टी वाय सी एस ओके टी वाय स्टुडंट तुम्हाला आत्तापासूनच लागावं लागेल कामाला ठीक आहे सेकंड इयर तरी थोडं थोडं स्लो गेले माझ्यासोबत तरी चालेल टी वाय वाल्यांना मी थोडं एक्सटर्नल रिसोर्स पण देणार मग कसं त्यांचं अजून थोडं डेव्हलपमेंट चांगलं होईल अच्छा इट जनरेट डेटा युझिंग जनरेटिव्ह मॉडेल जनरेटिव्ह आहे हा जेन आय मीन जनरेटिव्ह आहे गुड गुड मी असं विचारलं की जेन एआय का बोलतो त्याला काय कारण काय जेन एआय इट जनरेट डेटा युझिंग जनरेटिव्ह मॉडेल इज गुड बट आपल्या सिम्पल वे मध्ये एखादा एक्झाम्पल देऊन कोणी बोलू शकतो मला कोणी पण एक जण मला माहिती आहे यामधले जास्त करून मी लय तुमच्या याच्यामधून कोणी जावा मध्ये होता कोणी पायथन मध्ये कोणी सी तर आय नो यू ऑल ऑफ यू ओके कोण नवीन आहे यात एनीवन हु इज न्यू हियर टेक्स्ट टू इमेज जनरेट इज अ मॉडेल ओके वेदांशु तसं टेक्स्ट टू टेक्स्ट आहे टेक्स्ट टू इमेज आहे टेक्स्ट टू व्हिडिओ आहे इमेज टू व्हिडिओ आहे इमेज टू टेक्स्ट आहे ओके इट्स अ मॉडेल डिफरंट डिफरंट मॉडेल्स दॅट्स गुड एनीवन अदर अच्छा चलो ठीक आहे तर आता मी एकदम सिंपल सिंपल अजून गोष्ट विचारणार आहे अच्छा जनरेट कंटेंट बेस्ड ऑन पास्ट डेटा इट्स रिलेटेड आन्सर या जनरेट कंटेंट बेस्ड ऑन पास्ट डेटा तर यालाच मी मॉडिफाय करतो निशांत जनरेट कंटेंट बेस्ड ऑन पास्ट डेटा यू कॅन से इन दॅट वे पास्ट डेटा त्याला दिलंय पण तो जनरेट कंटेंट कोणता करतोय माहिती आहे का पास्ट डेटाचा तो करतोय पण स्वतः काही न्यू ऍडिशन करतोय म्हणून त्याला बोलतोय की जनरेटिव्ह एआय ठीक आहे जनरेटिव्ह एआय म्हणजे त्याच्याकडे पास्ट डेटा लई आहे म्हणजे एवढा डेटा आहे की तुम्ही इमॅजिन पण करू नाही शकता तुम्ही त्याला काही पण क्वेश्चन विचारला बेसिक बेसिक मीन सपोज मी त्याला विचारला व्हॉट इज एआय तर तो पास्ट डेटावरून तर देणारच पण स्वतः काही त्याला मॉडिफाय करून देणार ओके दॅट्स वाय इट्स कॉल की जनरेट करून देतो काहीतरी नवीन देतोय आपल्याला गुड निशांत वेदांशु वैष्णवी ओके तर एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन विचारणार आहे एक तर रेज हँड करा किंवा कमेंट करा व्हाय और एन किती लोकांना पायथन येते सिंपल सिंपल हा कारण हे उद्यापासून जेव्हा प्रोजेक्ट चालू होईल तर सिंपल जाणार किती किती लोकांना पायथन येते कमेंट व्हाय अदर रेज युअर हँड ओके ओके ठीक आहे कोणाला नाही येत अच्छा ठीक आहे एक काम करा कोणाला नाही येत त्यांनी कमेंट मारा एन आणि ज्यांना येते त्यांनी फक्त रेज हँड करा
ठीक आहे. ओके, तर ऑलमोस्ट जेवढे जॉईन झाले तर सगळ्यांना येते पायथन. गुड. आणि हे सांगा कोणाकोणाकडे प्रॉपर व्हीएस कोडचा सेटअप आहे की मी त्यावर पायथनचा कोड लिहू शकतो. रेज युअर हँड. हात रेज करूनच ठेवा, ठीक आहे. ज्यांच्याकडे नाहीये ते फक्त एन टाईप करा, मग त्यांच्यासाठी मी सेपरेट काहीतरी प्रोव्हाइड करेल. ओके ओके. व्हीएस कोडचा सेटअप. अच्छा, निकिता अँड वैष्णव यू डोंट हॅव व्हीएस कोड सेटअप. ज्युपिटर चालेल का? ज्युपिटर चालू शकतो, पण आपण एक थोडं ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मध्ये चाललोय तर थोडा व्हीएस कोड वर फोकस करूया, ठीक आहे. ओके. एन 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 ठीक आहे. अच्छा, लेट मी व्हीएस कोडचा नाही आहे, ठीक आहे. तर मी एका जागेवर मला पण नोट करून घ्या. येस, आय वॉज हॅव्हिंग ज्युपिटर. ओके ओके, नो वरीज. ज्युपिटर मीच घेतलं होतं तुमचं पायथनच्या वेळेस ज्युपिटरवर, आय थिंक, असं मला आठवतंय. कारण ज्युपिटरवर आपण लाईन टू लाईन कोड हे करतो तर ते सिम्पल अंडरस्टँडिंग होतं, असं मला वाटते. मी घेतलं होतं. हा, पायचाम आहे, ठीक आहे. मी व्हीएस कोड काय घेतोय कारण तिकडं तुम्हाला जे स्ट्रक्चर आहे, आपण जेव्हा ऍप्लिकेशन बनवतो त्या वेगवेगळे फोल्डर्स असतात, मग त्यांचे नेमिंग असतं, हे असतं, मग प्रॉपर स्ट्रक्चर, मग अंडरस्टँडिंग त्याचा फ्लो व्हीएस कोडवर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. आणि जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता, कामं करता कंपनीमध्ये, तर जास्त करून व्हीएस कोड प्रेफरेबल असतं म्हणून. ओके. तर ज्यांच्याकडे नाहीये तर त्यांनी पण नोट करा की व्हीएस कोड जेव्हा मीट संपणार तर मला एक रिमाइंडर कोणी मधून एक जणांनी देऊन टाका की व्हीएस कोड. तर माझ्याकडे जर का काही रिसोर्स असेल तर मी, नाहीतर उद्या जेव्हा स्टार्ट करेल तर तुम्हाला सांगू देईल की व्हीएस कोडचा कसं करूया. नाहीतर आत्ता लास्टला मीटिंगच्या एंडमध्ये व्हीएस कोडचा नॉर्मल सेटअप तुम्हाला सांगून देईल. नेक्स्ट क्वेश्चन. अॅनाकोंडा ऐकलंय कोणी? अॅनाकोंडा टूल तुमच्यामधून कोणी? अॅनाकोंडा आणि त्याचा सेटअप कोणाकोणाकडे आहे? सेटअप मीन्स त्याचा एन्व्हायरमेंट जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तर ते होऊन जातं, एवढं समजून घ्या. त्याच्यामध्ये आपण सगळं यूज करू शकतो. व्हेरी गुड. सेकंड इयर स्टुडंट्स आर डुईंग रिअली ग्रेट. ज्यांच्याकडे आहे ते येस टाईप करताय, पण ज्यांच्याकडे नाही त्यांचं काय, त्यांनी एन टाईप करा कमीत कमी, कळू द्या मला. ठीक आहे ठीक आहे. चालेल, ठीक आहे. भरपूर जणांकडे आहे. तर ज्यांच्याकडे नाही आहे तर मी युट्यूबची तर लिंक तुम्हाला शेअर करणारच. आजच सेटअप करून घ्या म्हणजे उद्यापासून आपल्याला प्रोजेक्ट करता येईल असं काही, ठीक आहे. तुम्ही हँड डाऊन करू शकता काही. आता ठीक आहे, एवढेच क्वेश्चन्स होते बेसिक बेसिक. आता आपल्याला लागणार तर पायथन आहे. व्हीएस कोडवर आपण करूया. आणि तुम्हाला अॅनाकोंडा विचारलं त्याचं कारण आहे की तुम्हाला इन्व्हायरमेंट कसं करतो आपण जेव्हा नवीन प्रोजेक्ट करतो, तर ते आपण नॉर्मल वेनी पण करू शकतो, पण अॅनाकोंडा प्रेफरेबल आहे. तुम्हाला मी त्यांनी करून दाखवणार, ठीक आहे. सो बेसिक थिंग्स आर क्लिअर टू ऑल? येस ऑर नो? जस्ट टाईप येस इन द कमेंट. क्लिअर आहे काय काय लागणार आहे? हा. आणि अजून एक गोष्ट, जे जे बोलतोय ना ते साइड बाय साइड एक नोटबुकवर नोट करत घेत जा, ठीक आहे. काय काय आपल्याला लागणार आहे. आणि हे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करतोय आपण. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मीन्स आपण प्रोजेक्ट करणार आहोत आणि त्यामध्ये काय काय यूज केलं आहे, ऑन दॅट बेसिस वी विल बी लर्निंग थिंग्स. ओके. ऑल पॉइंट्स आर क्लिअर नाऊ? फ्लो कसा आहे? आणि जसं तुम्ही बोलले की मला आर्टिकल नाही पाहिजे, तर आपण कसं करू? सॅटर्डे संडे, एव्हरी सॅटर्डे अँड संडे, वन प्रोजेक्ट ऑन सॅटर्डे, वन प्रोजेक्ट ऑन संडे. त्याचा एक्सप्लेनेशन सोबत काय काय यूज केलंय, का यूज केलं आहे, तर ते सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार, ठीक आहे. तर आता हे लई झालं. आता मी स्क्रीन शेअर करतो. मग थोडा अजून आपण आज थोडा डीप डाईव्ह करू. तुम्हाला फक्त जेएनएआयचा इंट्रो देतो मी, काय असतं कसं असतं सगळं, ठीक आहे. सो इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसते का? Yes. अनम्यूट करून बोला, ठीक आहे. मग थोडं मला पण आता चांगला वाटणार, कारण मला मेसेज नाही दिसणार आहे तुमचे, कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आता, ठीक आहे. थिंग्स वेन एव्हर आय गेट स्टक इन द मीट एनिवेअर बिटवीन, मला सांगा. काही समजलं नाही तरी सांगा. ओके. अनम्यूट करा, म्यूट नका राहू. तर पहा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार होतो की आपण ऍप्लिकेशन कसे बनवणार आहे, ठीक आहे. सो लेट सी. तर ऍप्लिकेशन कसे असतात, तर हे पहा तुमच्या समोर एक सिंपल मी कोड तुमच्यासाठी केलेले आहे. तर कोड दिसतोय का समोर? एनीवन प्लीज लेट मी नो, येस ऑर नो? Yes. हा, गुड. तर हे जे कोड आहे ना, हे नॉर्मल बेसिक कोड आहे. जेव्हा आपण स्टार्ट करतो ना जेएनएआय सोबत,
आता लई मुलांचे डाऊट असेल की आपल्याला पायथन आली पाहिजे, हे तर बेसिक थिंग आहे, पायथन तर आलीच पाहिजे, पण त्याच्यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, हे NLP हे काय आहे? तर एक लक्षात घ्या, तुम्ही सेकंड इयर मध्ये आहे आता सध्या, तर जसं तुम्ही हळूहळू शिकणार, तर मशीन मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे साईड बाय साईड तुमचं चालू असणार आहे, तुम्ही शिकत राहणार आहे. पण जेएनआय मध्ये असं आहे की जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो, तर आपण याच्यामध्ये काही इनबिल्ट लायब्ररी मॉड्यूल्स यूज करतो. तर जेव्हा आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करणार आहोत, तर यात आपण शिकून घेणार की हे का बरं हाच पर्टिक्युलर थिंग यूज केलाय. तर त्यासाठी तुम्हाला काही असं प्रॉपर मशीन लर्निंगच आलं पाहिजे, डीप लर्निंगच आलं पाहिजे अशी काही गरज नाही सध्या. ठीक आहे, तर तुम्ही एकदम क्लिअर राहा, तुम्हाला पायथन येते, ठीक आहे, आणि पुढचं काय तर मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर एक समोर कोड दिसतोय, तर त्याला फक्त असं काही पाहून घाबरून जायची गरज नाही. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते फक्त. एक नॉर्मल एक बॉट सारखा ऍप्लिकेशन आहे तुमच्या समोर, ते पण चालू आहे सध्या, रन होतोय. त्याला मी बंद करतो पहिले. लेट मी क्लोज इट फॉर नाउ. ओके, आता मी तुम्हाला रन करून दाखवते बेसिक. हे जे कमांड्स मी टर्मिनलवर लिहितोय, हे पण तुम्हाला सगळं उद्यापासून कळणार आहे की हीच कमांड का लिहितोय, याच्याने काय होतंय, ते सगळं पाहू आता बेसिक लेवलला. जस्ट पहा हे कसं आहे. ठीक आहे, आता बाई समोर काहीतरी लिहिलंय तुमचे. व्हॉट इज दिस, कॅन एनीवन लेट मी नो व्हॉट इज दिस जेमिनी ऍप्लिकेशन. जेमिनी काय आहे इथून सुरुवात करूया आपण. बोला जेमिनी काय आहे, जेवढं माहिती आहे तेवढंच बोला. ठीक आहे, जेमिनी काय आहे, एनीवन? AI. हा, AI. अजून बाकीचे? जेमिनी गुगलचा काय? AI मॉडेल. हा, गुगलचा AI मॉडेल. व्हेरी गुड. थोडा अजून डिस्क्राईब केलाय प्रॉपरली, गुगलचा AI मॉडेल. अजून कमेंट करू नका. ठीक आहे, तर आता ठीक आहे, जेमिनी तुम्ही बोलले की गुगलचा जेमिनी ऍप्लिकेशन आहे, असं आहे तसं आहे. ठीक आहे, तर मला तुमच्यामधून सांगा की चॅट जीपीटी कोणाला कोणाला माहिती? चॅट जीपीटी किती जणांना? ओके ओके, सगळ्यांनाच माहिती असेल. तुम्ही असाइनमेंट हे ते त्याच्यावरच करत असाल ना, चॅट जीपीटीवर करता का नाही? विचारतोय, बेसिक क्वेश्चन, सिंपल. डू यू यूज चॅट जीपीटी, येस और नो? येस. Yes. येस. Yes. हा, ठीक आहे ठीक आहे. तर चॅट जीपीटी सारखंच एक गुगल जेमिनीचा ऍप्लिकेशन आहे, ज्याला जेमिनी बोलतोय. म्हणजे गुगल कडून आहे, बॉट आहे, जेमिनी नाव आहे, असं समजून घ्या. ठीक आहे, आणि आपण इकडे जेमिनी का यूज करतोय ते पण एक मोठं कारण आहे. आपण चॅट जीपीटी, जे ओपन AI आहे तुमचा, ओपन AI, लई जणांना माहितच नाही चॅट जीपीटी यूज करता, पण ओपन AI काय हेच माहित नाही. तर एक पॉइंट आहे मोठा, पा. ओपन AI हे जी कंपनी आहे, ते तुम्हाला चॅट जीपीटी प्रोव्हाइड करते. जसंच गुगल आहे ते तुम्हाला जेमिनी प्रोव्हाइड करते. ठीक आहे, पण आपण जे कोड करतोय ना, कोड हे जे आपलं ऍप्लिकेशन दिसतंय तुम्हाला, नॉर्मल ऍप्लिकेशन, तर यात आपण चॅट जीपीटी का यूज करत नाहीये? कोणी बोलू शकतं मला का यूज करत नाही आपण ते? एनीवन? का मी यूज करत नाही? यूज करू शकतो, पण का यूज नाही करत आहे आता? एनीवन? मी चॅट जीपीटीने पण असं बनवू शकतो, मॉडेल त्याचा यूज करू शकतो, पण का नाही करत आहे? एनीवन? माहित असेल तर बोला, नाही माहित असेल काय पण एकदम सिली आन्सर, एकदम बेसिक पण असतं ना, काही प्रॉब्लेम नाही, बोला. एनी रिझन पर्टिक्युलर बिहाइंड इट? व्हाय जेमिनी नॉट जीपीटी? अच्छा, व्हेरी गुड. जेमिनी फ्री टू यूज, बस एवढंच कारण आहे. निशांत, बस एवढंच कारण आहे, जे तू बोलला तेच बरोबर आहे. जेमिनी फ्री टू यूज, चॅट जीपीटी इज नॉट फ्री टू यूज. जर का, आता नीट ऐका, ठीक आहे, जर का मी चॅट जीपीटी यूज करायचं आहे, मला, मी त्याची ओपन AI ची की पण यूज करू शकतो. जर का मला त्याची ओपन AI ची की पाहिजे, तर मी असं सर्च करणार, ओपन AI ची API की. ठीक आहे, तर मला ती पाहिजे असेल, तर मी ती ओपन AI ची की जनरेट करू शकतो इथं जाऊन, पण ती आहे पेड, तिकडे द्यावं लागतं पैसे. आपण करतोय ना गुगल जेमिनी, आता मी तुमच्या समोर लॉग इन नाही करणार आहे, तुम्हाला फक्त दाखवतो. मी साइन अप केलं, एक्सप्लोर द API करून दाखवतो वाटलं तर. सी हिअर काहीतरी लिहिलंय, व्ह्यू API प्राइसिंग. ठीक आहे, तर इकडे पहा, प्राइसिंग लिहिलंय. तर आपण जेव्हा ते टोकन्स, मीन्स पर्टिक्युलर जेव्हा आपण प्रॉम्प्ट देतोय, तर त्याचा इनपुटचा, आउटपुटचा, सगळ्यांसाठी म्हणजे एक वेगळी प्राइसिंग चालू आहे. इकडे पहा, शो प्राइजेस पर 1K टोकन्स. इफ आय वॉन्ट टू सी, आय कॅन सी. ओके, बाकी काही कारण नाही आहे. तर तुम्हाला मला शिकवायचं आहे, जर का तुम्ही जेमिनीवरून करू शकता, जेमिनी यूज करून तुम्ही असं ऍप्लिकेशन बनवू शकता,
तर नंतर इन फ्युचर इफ यू वॉन्ट, सपोज तुमच्यामधून कोणी कंपनीमध्ये प्लेस झाला आणि तिकडे तुम्हाला बोललं की भाई तू ChatGPT यूज कर, तू ओपन AI ची API की यूज कर आणि मला ऍप्लिकेशन बनवून दे, तर ते काही हार्ड जाणार नाही. इकडेपर्यंत क्लिअर आहे सगळं काय काय बोललो मी? येस ऑर नो? आपण जेमिनी काय यूज करतोय आता सगळ्यांना क्लिअर झालंय का नाही? Yes. in a properly in a notebook, okay? Because in future when you are going to tackle in the interview, these are the basic question which you are going to face. Okay, तर पहा, हे झाला तुमचा ChatGPT का यूज करत नाहीये. आणि ChatGPT आपण फ्री मध्ये तर आपल्याला प्रॉम्प्ट जेव्हा तुम्ही करता यूज करता तसं तर तुम्ही यूज करू शकता, लाईक युअर chatgpt.com. ठीक आहे, हे तुमचा ChatGPT. इथं मी विचारलं याला व्हॉट इज जेन AI, असं तुम्ही वापरा. आणि आपण हे कोण मला बोलू शकतो का विच मॉडेल वी आर युझिंग हिअर? हे कोणता मॉडेल आन्सर करतोय आपल्याला ChatGPTचा? एनीवन? विच मॉडेल? हा मी सर्च केला व्हॉट इज जेन AI. हा, टेक्स्ट टू टेक्स्ट मॉडेल. गुड. इट इज अ टेक्स्ट टू टेक्स्ट मीन्स आय एम प्रोव्हाइडिंग टेक्स्ट, इट इज प्रोव्हाइडिंग मी द आन्सर. ओके, इट्स अ टेक्स्ट टू टेक्स्ट मॉडेल. आणि हा जो मॉडेल आहे म्हणजे तुम्ही ChatGPTचे वेगवेगळे मॉडेलचे नाव ऐकले का? येस और नो बोला. जसं GPT 3.5, GPT 3.5 टर्बो, GPT 4o, ऐकले ना? येस येस, ठीक आहे. जे कोणाला नाही माहिती ना, मी तुमच्यासाठी पण एक्सप्लेन करणार आहे. मी जस्ट विचारतोय येस और नो. ठीक आहे, तर आता पहा, हे तुमच्या समोर जे चालू आहे ना, आपण सध्या GPT 4o आहे. तर तुम्ही इकडे पहा, एक आयकॉन दिसतोय, याच्यावर जेव्हा मी क्लिक केलं कनेक्ट टू गुगल ड्राईव्ह ऑप्शन येतोय. फॉर सम टाइम ऑफ टाइम, छोट्या म्हणजे आता सपोज की मला माझे इमेज ड्राईव्ह हे झालं तर GPT 4o आहे. तर तुम्हाला हे दाखवतो मी, एक GPT 4o. GPT 4 इज नाउ अवेलेबल. हे पहा, याच्यात नाही, लेट मी टेक यू थ्रू द मेन. अच्छा, हा, हे पहा, GPT 4o त्यांचा नवीन फ्लॅगशिप मॉडेल आहे. तर सध्या जेव्हा तुम्ही GPT यूज करता, तर तुम्ही GPT यूज करता जेव्हा तुमचे 8, 9, 10, आय थिंक 10 to 9 प्रॉम्प्ट जेव्हा तुम्ही देऊन झाले असता, तर तुमचा बाय डिफॉल्ट GPT 3.5 टर्बो चालू होऊन जातं. तुम्ही असं काही मेसेज पाहिलाय का? ट्राय GPT 4o, युअर ऍक्सेस लिमिट इज डन फॉर दिस टाईप ऑफ डे, म्हणजे तुम्ही यूज केला असेल तर तुमची लिमिट एक्सीड झाली आहे, असा मेसेज येतो? येस येस, वेदांशु, येस. बाकीचे? हा, तर जेव्हा तुम्ही यूज करता ना GPT 4o, सॉरी ChatGPT, वेन यू आर युझिंग ChatGPT, जेव्हा तुम्ही असे त्याला प्रॉम्प्ट करता, क्वेश्चन्स विचारता, जेव्हा तुमची अशी लिमिट संपून जाती, तर तुम्हाला मेसेज येतात GPT 4 ची तुमची लिमिट संपली आहे, बाय डिफॉल्ट तुमचा दुसरा मॉडेल चालू झाला आहे. ओके, हे तुम्हाला सांगायचं होतं मला, बाकी काही नाही. ठीक आहे, आता हे तर तुमच्या समोर बेसिक बेसिक प्रॉम्प्ट देतोय, व्हॉट इज AI, हे ते तुम्हाला तर हे कळतच आहे की मी प्रॉम्प्ट देतोय, तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करतोय. Can anyone let me know what is this type of thing is called? Means I am providing the prompt, it is providing me the answer. So this type of engineering is called as, anyone let me know what this engineering is called as? Prompt engineering. Prompt engineering. Very good. This is called as a prompt engineering. See, whatever prompt, जे आता तुमच्या समोर मी जे prompt दिलाय ना, हा prompt, it's not a proper prompt, it's just a basic question. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय असतं ते पण मी तुम्हाला साइड बाय साइड थोडं शिकवणार. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज अ कन्सेप्ट, जेव्हा तुम्हाला काही असं लॉजिक बेस तुमचं काही एकदम प्रॉपरली जेव्हा तुम्हाला मेसेज करून जेव्हा प्रोव्हाइड करता ना मेसेज ॲज अ प्रॉम्प्ट, तर त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये मीन्स जेव्हा तुम्ही काही कंपनीमध्ये काम करताय, काही बिझनेस डेव्हलपमेंट आहे, बिझनेस रिक्वायरमेंट आहे, ते प्रॉपरली स्ट्रक्चर वे मध्ये पाहिजे. तुम्ही PPT बनवता, PPTचं कंटेंट पाहिजे, दिस ऑल थिंग. सो ॲट दॅट केस प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, बेसिकली द person who do all these things is called as a prompt engineer. ओके, क्लिअर आहे? प्रॉम्प्ट इंजिनियर काय बोलता, कोणाला बोलता? येस और नो? चला तुम्हाला करूनच दाखवतो. who is the prompt engineer? And what task does he do? A prompt engineer is a professional who specializes in designing and optimizing prompts for AI models, particularly large language models like GPT-4. तर तुमच्या समोर एक प्रॉपर मेसेज आलाय की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं काम काय असतं. पहिला मी जे बोललो तुम्हाला, प्रॉम्प्ट डिझाइन करतो आपण. जे प्रॉम्प्ट प्रोव्हाइड करतोय तो नॉर्मल प्रॉम्प्ट आहे. हे जे आहे मी जे वरती दिलंय, व्हॉट इज AI अँड दिस ऑल थिंग, दिस इज अ नॉर्मल प्रॉम्प्ट. ओके,
but whenever you are designing a prompt, it is having some significance. Then understanding model behavior means आता मी गुगल ओपन एआय सोबत बोलतोय, तर मी जेमिनी सोबत बोलणार, तर मला माहित पाहिजे की त्याच्या कितीपर्यंत डेटा त्याच्याकडे ऍक्सेस आहे, काय आहे. ओके. ऑप्टिमायझेशन मीन्स जेव्हा मला प्रॉम्प्ट करून जेव्हा मी मेसेज येतं, तर त्या प्रॉम्प्टला दुसरा जो आन्सर आला त्याला कसं रिफाईन करू, तर त्याला ऑप्टिमायझेशन बोलतं. ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट हे आपण पाहू थोडा थोडा, त्याला हे करून थोडा हाईपवर घेऊन जाऊ, मग तुम्हाला एक्सप्लेन करू. ठीक आहे. आता लगेच एक्सप्लेन केलं तर कसं थोडं तुम्हाला वाईब नाही येणार त्याची. ठीक आहे. कुठं होतो, हा. तर हे सगळं आहे, हे तुम्हाला मी म्हणजे तुम्ही वेन वी आर डेव्हलपिंग द प्रोजेक्ट हे सगळं तुम्ही शिकणार आहे. क्रिएटिंग अ कस्टमर सर्व्हिस चॅटबॉट, डेव्हलपिंग कंटेंट जनरेशन टूल, हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं काम नाही, हे आपलं काम आहे. आपण जे बनवणार आहे, पण त्याचा डिझायनिंग प्रॉम्प्ट त्याचं कसं करायचं, हँडल क्वेरीज हे ते, तो सगळं काम कोण करतो, प्रॉम्प्ट इंजिनियर करतो. मीन्स हाऊ टू गेट द इफिशियंट इन्फॉर्मेशन फ्रॉम द पर्टिक्युलर बॉट इज द वर्क ऑफ अ प्रॉम्प्ट इंजिनियर टू गेट द इन्फॉर्मेशन. आता क्लिअर आहे का? येस ऑर नो, प्लीज लेट मी नो. Yes. बाकीचे आणि तुम्ही नोट करताय का ते सांगा मला. यस निशांत, व्हॉट अबाउट अदर्स? यस यस, गुड गुड. तर ठीक आहे. आता मी आपला ऍप्लिकेशन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. दिस इज द आर ऍप्लिकेशन, जेमिनी ऍप्लिकेशन, जो बनलेला आहे, जो डेव्हलप झाला आहे या कोडवर. तर हा त्याचा कोड आहे. तर कोड काय करतोय ते पण तुम्हाला थोडं एकदम नॉर्मली एक्सप्लेन करणार मी काय करतोय कोड. तर हे पहा, सेम थिंग व्हॉट इज द सेम थिंग. पुढे आपला जीपीटी, हे राहा आपला जीपीटी. जीपीटी मध्ये मी विचारलं हे हु इज द प्रॉम्प्ट इंजिनियर अँड व्हॉट द टास्क ही डू. ठीक आहे. कॉपी केला इथून जीपीटी वाला प्रॉम्प्ट इथं कॉपी केलं. आपल्या जो आपला ऍप्लिकेशन बनवलाय लोकल होस्टला स्ट्रीमलीट यूज करून त्याच्यावर पेस्ट केलंय. ठीक आहे. सेम प्रॉम्प्ट. हा. फॉर मोर क्लिअरिफिकेशन लेट मी ओपन दिस ऑल्सो ऑन न्यू टॅब. ठीक आहे. आणि हे आपलं ऍप्लिकेशन थोडं स्क्रीन मध्ये, हा. तर काहीतरी रिस्पॉन्स आलाय. एनीवन फ्रॉम यू प्लीज रीड द फर्स्ट लाईन. व्हॉट इज दिस लाईन विच इज आय हायलाइटेड? एनीवन प्लीज रीड इट. Yes, anyone? Hello? Hello? Am I audible? Yes. So yes, anyone from you please read this first line. बस एवढं रीड करा काय लिहिलंय. दिसते ना स्क्रीन? रीड करा. Yeah, be fast. The prompt engineer is a role that emerged in the field of artificial intelligence, particularly in natural language processing. हा, व्हेरी गुड. हु वॉज दॅट गर्ल? कोणी रीड केला आता? Sakshi. या गुड साक्षी. तर रीड करायला मी फक्त रीड करायला काही असं तुम्हाला मोठा टास्क तर दिला नव्हता, कोणी पण रीड केला असतं. पण याचं कारण एक होतं की मी तुम्हाला एक गोष्ट याच्यात हायलाइट करायची तुम्हाला, ती होती नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके. सो वेन एव्हर वी आर डीलिंग विथ टेक्स्ट पार्ट, मोस्टली टेक्स्ट पार्ट तुम्ही जे लिहिताय करताय ते सगळ्यासाठी आपण डील करतो, तर ते येतं सगळं तुमचं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. कशामध्ये? नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये. तर आता तुम्हाला डिफरन्स दाखवायचं होतं मला. हे आपला बॉट आहे इन फ्रंट ऑफ यू, आणि एका दुसऱ्या स्क्रीनला मी आपला चॅट जीपीटी वाला ओपन करतो. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. हे आहे चॅट जीपीटी. ठीक आहे. तर हे पहा, हे आपला बॉट आहे आणि हे चॅट जीपीटी. हे जेमिनी थ्रू रिस्पॉन्स देतोय दिस साइड विच वी हॅव क्रिएटेड अँड दिस इज द चॅट जीपीटी. तर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता, दोन्ही बॉट आहे, दोन्ही आपल्या आपल्या LLM very important thing. Please, if you're noting, please note this very important point, that is a LLM. Let me also provide in the comment. LLM पूर्ण जे आहे तुमचं याच्यावरच राहणार आहे. दॅट इज युअर LLM. व्हॉट इज LLM? एनी वन ऑफ यू प्लीज लेट मी नो. लार्ज लँग्वेज मॉडेल काय असतं? तर आपल्याकडे आपले दोन बॉट आहे, एक आपण बनवलेला बॉट आहे आणि एक चॅट जीपीटी आहे. तर आपण दोन्हीला विचारू व्हॉट इज LLM. तर मी असं का करतोय, मी पण एक्सप्लेन करू शकतो, पण तुम्हाला मला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय असते ते पण शिकवायची आहे साइड बाय साइड.
दॅट्स द रिझन आय एम एक्सप्लेनिंग यू विथ द बोथ द थिंग्स. असं तुम्हाला कोणी एक्सप्लेन करणार नाही. पहा आता सेम क्वेश्चन इथं पण विचारणार आहे. हा आपला बॉट आहे जेमिनी ऍप्लिकेशन. पहा इकडे आन्सर भेटला आहे आणि आपल्याकडे पण आन्सर आला आहे. तर पाहू आपण काय लिहिलं आहे. तर कोणीतरी सांगितलं होतं लार्ज लँग्वेज मॉडेल, व्हेरी गुड. तर हे तर ठीक आहे, त्याचा फुल फॉर्म आहे लार्ज लँग्वेज मॉडेल. पण जेव्हा तुम्ही ओपन AI यूज करताय तर जो जीपीटी आहे, जीपीटी मीन्स जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर, तर हा तुमचा एक LLM आहे. जीपीटी ओपन AI मध्ये चॅट जीपीटी जो यूज होतोय त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये LLM यूज होतोय. तो मॉडेल कोणता आहे? GPT-3 आणि GPT-4. आणि त्यात डिफरंट व्हर्जन्स आहे. GPT-3 मध्ये GPT-3.5 टर्बो, GPT-3.5. सेम इन GPT-4 मध्ये काय आहे? कोणी बोलू शकतो मला GPT-4 चे वेगवेगळे मॉडेल? येस एनीवन? बोला. Audio, And image. yeah, audio image is the thing which it's doing, but there have some models. Model means particular LLM which is called as GPT-4o, then GPT-4. Okay, GPT-4 turbo you can see. तर तुम्हाला मी एकदा आपली स्क्रीन चालू होती मीट मध्येच आहे. हा ठीक आहे, पहा इथं प्राइसिंग मध्ये घेऊन गेलो. पहा GPT-4 3.5 टर्बो मॉडेल इज आवर फास्ट. आणि जे तुम्ही बोलताय ना टेक्स्ट टू इमेज, इमेज टू व्हिडिओ, इमेज, दिस इज द मॉडेल. मीन्स दॅट कम्स इन टू द सब मॉडेल. मीन्स GPT-3.5 त्याचं काम काय? टेक्स्ट टू टेक्स्ट करणं. दिस इज इट्स टास्क. ओके, रिमेंबर. आता क्लिअर आहे? येस ऑर नो? Yes. ओके. तर हे पहा GPT-3.5 and there are image models. In image models there is a DALL-E. It is also a paid version. Okay, DALL-E. आणि त्याची इकडे तुम्हाला सगळं दिसेल म्हणजे हाऊ इट्स वर्क. ऑडिओ मॉडेल आहे. अच्छा हे पहा ओल्डर मॉडेल. आता तुम्हाला इथून आयडिया येईल थोडं. त्याचे इनपुट आणि आउटपुट ते टोकन साईज इथं हा पार्ट थोडा इग्नोर करा. जस्ट सी द मॉडेल्स. GPT-4 टर्बो, GPT-4 टर्बो 2024, GPT-4, देन त्यांचे वर्जन डिफरंट. ओके. आणि हेच आपल्या LLM म्हणजे आपल्या जीपीटीनी आन्सर करून आपल्याला दिलंय की व्हॉट इज LLM. एक्झाम्पल ऑफ LLM तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल दिलंय. हे एक T5 टेक्स्ट टू टेक्स्ट ट्रान्सफॉर्मर आहे. हे गुगल कडून दिलेलं आहे. मीन्स जेवढे पण अवेलेबल त्याला माहित आहे त्यांनी ते आपल्याला प्रोव्हाइड केलंय की कन्साइज मीन्स समरी दिली आहे प्रॉपर. आणि आपण त्यांनी हे ऍप्लिकेशन म्हणजे जे LLM आहे, हे अवेलेबल LLM आहे ते यूज करून आपण अशी ऍप्लिकेशन बनवू शकतो. मीन्स की ते LLM मध्ये सगळं इन्फॉर्मेशन ऑलरेडी अवेलेबल आहे, म्हणजे सगळं डेटा आहे त्याच्यामध्ये दिलेला. आपला काम काय आहे? तो LLM आपण API की थ्रू किंवा आपल्या लोकलला डाउनलोड करून किंवा एनी अदर वे असेल काहीतरी त्याला कसं ना कसं अशा ऍप्लिकेशन मध्ये इंटिग्रेट करून ते यूज करणं, हे आपलं सिंपल काम आहे. LLM मध्ये सगळं दिलेलं आहे. तर पहा ऍप्लिकेशन ऑफ LLM: कंटेंट जनरेशन, कस्टमर सपोर्ट, ट्रान्सलेशन, समरायझेशन, सेंटिमेंट अनालिसिस, क्वेश्चन आन्सरिंग. तर हा जो ऍप्लिकेशन आहे क्वेश्चन आन्सरिंग तो तुम्हाला इकडे दिसत असेल. हे आपलं आहे क्वेश्चन आन्सरिंग ऍप्लिकेशन जे आपण जेमिनी यूज करून केलंय. आणि आपल्या जेमिनीने आन्सर काय दिलाय ते तर पाहिलंच नाही आपण, ते पण पाहूया. तर सम ऑफ द मोस्ट पॉप्युलर LLM इन्क्लूड GPT-3 डेव्हलप बाय कोण? ओपन AI. अँड ब्लूम पण आहे डेव्हलप बाय बिग सायन्स. तर वेगवेगळे LLMs अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. तर आपण जेमिनीवर फोकस करतो हे. तर तुम्हाला जेमिनीचा थोडा अजून मी ओव्हरव्ह्यू देतो. मीटची स्क्रीन कुठे आहे? तर पहा गुगल जेमिनीचे डिफरंट तुम्हाला मॉडेल्स दाखवतो मी आता कोणते आहे. गुगल जेमिनी. प्रॉब्लेम हे आहे की मुलांना ऍप्लिकेशन बनवणं जातं सिम्पल, पण मॉडेल्स LLM अवेलेबल कोणते इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर ते माहीतच नसतं. तर हे माहीत पाहिजे. इम्पॉर्टंट तर हेच आहे ना. तर हे पहा मल्टिपल जेमिनी साइजेस फॉर अनमॅच वर्सॅटिलिटी. एक मॉडेल त्याचं नाव आहे फ्लॅश, एक आहे प्रो, एक आहे अल्ट्रा, एक आहे नॅनो. ठीक आहे. हे आहे गुगल जेमिनीचे वेगवेगळे मॉडेल. इंटिग्रेट 1.5 फ्लॅश इंटू युअर ॲप विथ द जेमिनी API. कसं इंटिग्रेट करतं ते पण त्यांनी सांगितलं आहे. आणि हेच कोड पाहून आपण आपला ऍप्लिकेशन बनवला आहे, बेसिक ऍप्लिकेशन. ठीक आहे. जेव्हा तुम्ही बेसिक ऍप्लिकेशन बनवणार तेव्हा तुम्हाला कळणार की हाय एंड ऍप्लिकेशन कसं काम करतात. तर इकडे बघा पायथन मध्ये, Node.js मध्ये, रेस्ट मध्ये, गो मध्ये, अँड्रॉइड, डार्ट, फ्लटर, स्विट सगळं लँग्वेज मध्ये त्यांनी त्याचा सोर्स कोड दिलाय. तर आपण पायथन मध्ये हे असं यूज केलं आहे. तर एकदा हे कोड पहा जे समोर दिसतंय. काही समजलं नाही तरी चालेल, पण मला कोणीतरी सांगा याच्यामध्ये मी कोणता जेमिनीचा मॉडेल यूज केला आहे. एनीवन? ते समोरच लिहिलं आहे तुमच्या.
जेमिनी प्रो. व्हेरी गुड. कोण बोलला हा जेमिनी प्रो? मी वेदांशु. अच्छा, वेदांशु. व्हेरी गुड वेदांशु. ठीक आहे. तर इथं पहा तुम्हाला हायलाइट करून दाखवतो मी. वी यूज्ड जेमिनी प्रो ॲज अ जनरेटिव्ह मॉडेल इन दिस कोड. ओके, हे तुम्हाला दिसतंय इथं. तर इकडेच आपण मॉडेल चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल, if I want to use Flash, I can use it. If I want to use Ultra, but check it is available for free or not. You can go with a Nano. ओके, तर इथंपर्यंत क्लिअर आहे. तर अजून एक गोष्ट इथं एक हायलाइट पॉईंट येईल, ते नीट वाचा. जेमिनी 1.5 Pro 2M कॉन्टेक्स्ट विंडो कोड एक्झिक्युशन कॅपेबिलिटीज अँड गेमा 2 आर नाऊ अवेलेबल. तर हे कळलं नसेल तर एक सिंपल गोष्ट विचारतोय. युट्यूब पाहताना किती जणांना ऍड आले होते यावेळेस? गुगलचे जेमिनीचे ऍड आले होते? सुंदर विजय एक्सप्लेन करत होता, आले होते का नाही? ऐकलं का ते पूर्ण? किती जणांनी नीट ऐकलं ते काय होतं ते? फक्त रेज हँड करा, विचारणार नाही काही, फक्त ऐकलं, फक्त असं हो असं आलं होतं, ऐकलं थोडंफार, फक्त रेज हँड करा बस. स्किप केला, स्किप नाही केला पाहिजे. जर का जेएनआय मध्ये जायचं आहे तर ते जाऊन एकदा नीट पहा. कारण काय आहे की त्यांनी दाखवलंय की मॉडेल कसं वर्क होतं त्यांची, जे आपण यूज करणार आहे ना कोडमध्ये, तसं मी पण सांगणार आहे. पण तिकडे त्यांनी थोडं जे प्रेझेंटेशन दिलं आहे ना हाय लेवलचं दिलं आहे. कारण जे अपकमिंग मॉडेल्स आहे जे गुगलकडून येत आहे, तर त्यांनी त्याचं फ्लो कोडमध्ये कसं यूज होईल, कसं ॲप्लिकेशन डेव्हलप होणार, हाऊ द वर्क विल बी गोइंग टू बी द स्लो. वर्क विल बी गोइंग टू बी द स्लो मीन्स आपलं काम हे इझी होणार आहे. आपण फक्त इंटिग्रेटचं काम करणार आहे. म्हणजे एपीआय की उचलली, इथं पेस्ट केली, आपलं कोडचं लॉजिक लावलं, ऍप्लिकेशन बनवलं. ठीक आहे. तर इकडेपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? एनीवन? काही डाऊट? सगळे थिंग्स क्लिअर असेल तर हाय टाईप करा. ओके ओके. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती आत्ता मी बोलणार आहे तुम्हाला, जे आहे गुगल जेमिनीची एपीआय की. काय बोललो मी? एपीआय की. ती नसेल तर तुमचा बॉट काय पण असो तुमचं ऍप्लिकेशन बनणार नाही. तर ते कसं करतो आपण, कशी एपीआय की जनरेट करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक अजून गोष्ट, आता मी तुम्हाला कोड तर दाखवतोय, तर उकून चुकून माझी एपीआय की कोणाला दिसली तर तुम्ही ती कॉपी पेस्ट करून यूज करू नका, कारण ते आफ्टर दिस पर्टिक्युलर थिंग इट विल बी ऑटोमॅटिकली गोइंग टू बी डिलीटेड फ्रॉम माय साइड. ओके. तर पहा एपीआय की कशी बनवतो, एकदम स्टेप बाय स्टेप दाखवणार ना, एकदम प्रॉपरली फोकस राहून पहा. तर हे पहा, तुमच्या समोर न्यू विंडो ओपन केली, गुगल एपीआय की असं सर्च करू शकता, नाही तर गुगल जेमिनी एपीआय की सर्च व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तर इकडं एक ऑप्शन येतं स्टेप 2. स्टेप 1 काय केलं? गुगल एपीआय की सर्च करा, गुगल जेमिनी एपीआय की. स्टेप 2, क्लिक ऑन द बिल्ड विथ जेमिनी एपीआय लिंक. तर याच्यावर क्लिक केल्यावर स्क्रोल करा, ऑप्शन आहे गेट एपीआय की इन गुगल एआय स्टुडिओ. थर्ड स्टेप. ओके. इथपर्यंत आल्यावर आता स्टेप सध्यासाठी नोट करून घ्या, जेव्हा सेशन एंड होणार आज ती एपीआय की प्रत्येकाने बनवून ठेवायची आहे. कारण उद्या प्रोजेक्ट जेव्हा आपण हा ऍप्लिकेशन आपला बनवणार आहोत, जो बेसिक एक क्यूएनए मॉडेल आहे, जो आन्सर करतो हे जेमिनीच, म्हणजे आपला जेमिनी जो आहे जसं ChatGPT सारखं तोच आन्सर करतोय, पण इंटरफेस आपला आहे, ऍप्लिकेशन आपला आहे. गुगल जेमिनी आपलं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. तर कुठं होतो आपण? हा, तर इकडे आल्यावर जर का लॉग इन नसं केलं असं तर लॉग इन करून घ्या. मग गेट एपीआय की, क्रिएट एपीआय की. आफ्टर क्लिकिंग ऑन क्रिएट एपीआय की, you need to select a project whatever this thing basic and create API key. After clicking on this create API key, below you will be getting a API key. You need to just copy this API key. After copying this API key, तर तुमचा जो VS कोड आहे त्यामध्ये जा. VS कोडच्या अगोदर एक काम करा, तुमचा एक नॉर्मल फोल्डर मध्ये जा, एक फोल्डर बनवा प्रॉपर, प्रोजेक्ट 1 जेमिनी नाव द्या, त्याच्यामध्ये जा, VS कोड मध्ये ओपन करा आणि एक .env नावाची फाईल बनवा. तर इकडे पहा, ती एपीआय की जी मी इथं बनवली आहे तीच मी कॉपी करून डबल कोट्स मध्ये इकडे पेस्ट केली आहे आणि त्याला नाव दिलं आहे गुगल एपीआय की. तर आत्तासाठी .env काय आहे माहित नसेल तर ते आपण उद्या पाहू, .env काय आहे. ठीक आहे. तर इकडेपर्यंत ऑल स्टेप्स आर क्लिअर.
कसं की बनवता एपीआय की, येस ऑर नो? अनम्यूट करा, बोला किंवा मेसेज करा किंवा रेज हँड करा. ओके, गुड. तर उद्या मला सगळ्यांनी एपीआय की बनवून देणं, म्हणजे स्वतःची एपीआय की क्रिएट करणं, एवढं तर टास्क होईल सगळ्यांकडून, येस ऑर नो? हे टास्क झाल्यावरच जेव्हा कोड करू तर ते कसं इंटिग्रेट करायचं ते तर पाहू ना आपण. ठीक आहे, चला ठीक आहे. तर मी एकदा परत आहे ना आपल्या ऍप्लिकेशनचं तुम्हाला एक जस्ट ओव्हरव्ह्यू देतोय. सध्यासाठी मी एवढंच बोलायचं होतं मला की एपीआय की बद्दल. तर हे जे कोड आहे ना, एक नॉर्मल कोडचा ओव्हरव्ह्यू देतो मी तुम्हाला. ठीक आहे, नाही कळत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, जस्ट सांगतोय. तर हे तुमच्या समोर कोड आहे, त्याच्यामध्ये आपण काही लायब्ररीज किंवा मॉडेल्स इम्पोर्ट केले आहे. तर तुम्ही दिसत असेल इथं, जेव्हा तुम्ही गुगल जनरेटिव्ह एआयचा उपयोग करताय तुमच्या कोडमध्ये तर आपण ते इम्पोर्ट करतोय. जेव्हा तुम्ही ओपन एआय ChatGPT यूज करणार तर तुम्ही तिकडे ते मेन्शन करणार. ओनली द डिफरन्स इज वी विल बी युझिंग दॅट पर्टिक्युलर थिंगचे डिफरंट इनबिल्ट फंक्शनॅलिटी. आता गुगल जनरेटिव्ह एआय आहे तर गुगल जनरेटिव्ह एआय यूज करणार कोडमध्ये. ChatGPT मीन्स ओपन एआयचा असेल तर ओपन एआय यूज करणार. बाकी काहीच फरक पडणार नाही. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. अगर जर का तुम्ही ओपन सोर्स मध्ये लामा आहे, तुमचं लामा मॉडेल आहे ते यूज करत असाल तर ते यूज करणार. तर याच्यामध्ये आपण एक सिंपल कोड बनवला आहे. तो सिंपल कोड हे करतोय की आपण गुगल एपीआय की त्याला कन्फिग करतोय. कन्फिग केल्यावर एपीआय म्हणजे जेव्हा पण आपण काही क्वेश्चन हिट करणार, मीन्स जेव्हा पण आपली ओपन, तर तुम्हाला इकडे फंक्शन टू लोड ओपन एआय मॉडेल टू गेट रिस्पॉन्स फॉर दिस पॉईंट ऑफ टाइम. इथं जे ओपन एआय आहे ना ते इग्नोर मारा, माझ्याकडून चुकून ओपन एआय लिहिलं झाला तिथं. ठीक आहे, फंक्शन टू लोड मॉडेल अँड गेट रिस्पॉन्स. तर जनरेटिव्ह मॉडेल तुम्ही इकडे लोड करताय ते आहे तुमचं जेमिनी प्रो. जे कोणीतरी आता बोललं होतं जेमिनी प्रो, तुम्हाला ते पण दाखवणार की दुसरं मॉडेल कसं यूज करता. इन द सेन्स दुसरा मॉडेल ते पण तुम्हाला सांगणार कोणता दुसरा मॉडेल, जेमिनी फ्लाय, जेमिनी प्रो विजन. तर आपण त्याला सांगितलं आता हे स्ट्रीमलीटची फंक्शनॅलिटी आहे. स्ट्रीमलीट काय असतं ते पण उद्या सांगणार, पण आता सध्या स्ट्रीमलीट काय असतं एक ऐकून घ्या. स्ट्रीमलीट जेव्हा तुम्ही एक डेमो बनवता तर ते डेमो एक वेब इंटरफेस मध्ये किंवा तुमच्या लिंक थ्रू कोणाला दाखवायचं आहे की असं ऍप्लिकेशन भविष्यात बनू शकतो, तर ते स्ट्रीमलीट यूज करून फॉर द डेटा सायंटिस्ट, एआय डेव्हलपर्स, वेब डेव्हलपर्स, डेटा सायन्ससाठीच मोस्टली स्ट्रीमलीट यूज करतात की नॉर्मल ऍप्लिकेशन एक वेब इंटरफेस मधून, जसं हा इंटरफेस आहे आपला, कुठं आहे हा इंटरफेस आहे, असा बनवू शकतो आपण स्ट्रीमलीटच्या मदतीने. ते पण कसं इन्स्टॉल करायचं ते पण तुम्हाला सांगणार उद्या. ठीक आहे, मग स्ट्रीमलीटचे फंक्शनॅलिटीज लाईक यू कॅन सी हिअर Q&A डेमो इज आर ऍप्लिकेशन नेम. इथं तुम्हाला दिसत असेल Q&A डेमो ऍप्लिकेशन नेम. इट्स गिवन ॲज अ पेज कन्फिग. देन हेडर काय आहे, जेमिनी ऍप्लिकेशन हेडरचं नाव. मग आणि हे पण सांगतो तुम्हाला, जर का तुम्हाला एवढं पण कोड करायला असेल ना तर तुम्हाला एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाची कन्सेप्ट शिकवणार आहे मी. तर तो तुम्हाला एक प्रॉपर इंटरफेस स्ट्रीमलीटचा जनरेट करून देईल ChatGPT. तर तुम्हाला वरचं लॉजिक पण कळलं तर ChatGPT आपल्याला इंटरफेस बनवून देईल, कारण ChatGPT एवढं काम इझिली करू शकतो इंटरफेस बनवायचं. तर तुम्ही पाहू शकता सबमिट बटन हे ते सगळं नॉर्मल ऍप्लिकेशन लाईक आस्क द क्वेश्चन, एक नॉर्मल ऍप्लिकेशन आहे. तर आता मी एक क्वेश्चन विचारतो त्याला सिंपल. एनी क्वेश्चन काय विचारू, सिंपल क्वेश्चन एनीवन तुमच्यामधून? एखादी लेटेस्ट न्यूज काहीतरी जेमिनी मध्ये आपण विचारून पाहू, तेच ChatGPT ला विचारून पाहू. एखादी लेटेस्ट एखादा क्वेश्चन कोणी मला प्रोव्हाइड करा, लेटेस्ट एकदम रिसेंट वाला. नाही, विल एआय रिप्लेस ह्युमन, इट विल बी गोइंग टू आन्सर बिकॉज इट्स अ बेसिक क्वेश्चन विच विल बी गोइंग टू आन्सर फ्रॉम बोथ द जीपीटीज. आय वॉन्ट अ लेटेस्ट न्यूज. अशी काही लेटेस्ट न्यूज आता सध्या चालू आहे जी तुम्हाला माहिती ट्रेंडिंगला आहे, आपण त्याच्याबद्दल विचारून पाहू. कोणी एनीवन? GPT-5 लॉन्च 2024 बजेट. अजून काही? 2024 वर्ल्ड बजेट. कप. अच्छा हा, वर्ल्ड कप. यस, इट्स अ गुड क्वेश्चन. तर ठीक आहे चला. हु, आता हे जेमिनी हा, हु वन द वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप ना, T20 वर्ल्ड कप. इथं क्वेश्चन विचारू आणि आपल्या ChatGPT वर क्वेश्चन विचारू सेम. Who won the T20 वर्ल्ड कप 024. आता मी ChatGPT ला विचारलंय
आन्सर आलाय तुमच्यासमोर. दिस इक्वल टायटल बाय डिफिटिंग साऊथ आफ्रिका, हे ते सगळं आपल्याला आन्सर्स भेटले इथं. ठीक आहे. आणि सेम क्वेश्चन विल बी आस्क्ड टू द गुगल जेमिनी. The 2024 ICC T20 was scheduled to be held from in the United States tournament, so the winner is not yet known. तर तुम्ही काहीतरी डिफरन्स पाहिला असेल दोघं याच्यामध्ये, काय डिफरन्स भेटतंय? कॅन एनीवन लेट मी नो व्हॉट इज द डिफरन्स हिअर अँड देअर? कोणतरी बोला. Gemini application is not updated. हा. आणि जीपीटीज? GPT is having the latest news as well. हा. इट्स अ डिफरन्स. हा. पोर्शे, हा ते पण विचारू शकतो. पुणे पोर्शे केस, काय ते तुमचा गाडीचा केस, ते पण विचारू शकतो. हे तुम्हाला दाखवायचं कारण आहे, हे पहा, कारण हे जे आहे ना तेच तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारता क्वेश्चन. काही मुलांना माहित नसतं, तर ते तुम्हाला आता क्लिअर होणार आहे. दोघी जागेवर विचारला मी. ठीक आहे. तर इकडे आन्सर्स येत आहे मला विथ द वेबसाईट्स, आणि इथं पण पहा. आता हे कोणता इन्सिडेंट देतोय मला आणि हे कोणता मला देतोय, तर तुम्हाला जे डिफरन्स आहे ते कळलं असेल आता काय आहे डिफरन्स. आता कोणतरी बोललं पण मला. इज इट क्लिअर व्हॉट वॉज आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन यू? येस ऑर नो? Yes. तर तुमचं एक काम आहे, मला उद्या जेव्हा मी जॉईन करणार तर मला सांगा की जेमिनी कधीपर्यंत ट्रेन आहे आणि त्याला काय काय म्हणजे अप टू व्हॉट लेवल, कोणत्या डेट पर्यंत, किंवा कसं अपडेटेड आहे ते मला सांगायचं. सेम फॉर द जीपीटी. जीपीटी मध्ये आता हे जो आन्सर सांगतोय ना, हा जीपीटी 4 सांगतोय मला आन्सर, पण जेव्हा जीपीटी 3.5 चालू होईल तो आन्सर देऊ शकेल का मला? यू नीड टू लेट मी नो अबाउट दिस थिंग. कळलं तुम्हाला? एक नॉर्मल असाइनमेंट सांगितली. हे उद्यापर्यंत मला सगळे बोलणार, येस ऑर नो? एकदम सिम्पल टास्क दिलाय, काही हार्ड नाही आहे. तुम्हाला हे का सांगायचं कारण आहे की तुम्हाला कळणार की कोण अपडेटेड आहे, कोण अपडेटेड नाही आहे, का बरं असं, याचं कारण काय, हे दाखवायचं कारण काय. बिकॉज फॉर सम टाइम्स ChatGPT पण पहिले 2021 पर्यंत इन्फॉर्मेशन देत होतं, 2021, पण आता अपडेट झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तसं इन केस ऑफ गुगल जेमिनी ते पण अपडेट होईल, बिकॉज इट डिपेंड्स ऑन द मॉडेल विच वी आर युझिंग. ओके. आता इथं जेमिनी, वेअर इज दॅट मॉडेल नेम, जेमिनी प्रो वी आर युझिंग. ओके. चेक करा जेमिनी फ्लॅश मध्ये काय, जेमिनी नॅनो मध्ये काय, जेमिनी अजून कोणता होता एक, जेमिनी 1.5 प्रो मध्ये काय आहे. ठीक आहे. हे तुमचं टास्क आहे की थोडं एक्सप्लोर करा. मी तर तुम्हाला करून दाखवलंय कसं कसं एक्सप्लोर करताय. आणि हे नॉर्मल फंक्शनॅलिटी आहे स्ट्रीमलीटची, जे तुम्ही पण शिकू शकता, पण आपला जीपीटी आहे किंवा जेमिनी आहे तो आपल्याला डायरेक्ट कोडच करून देतो ॲज अ फॉर्म ऑफ इंटरफेस. माझं हे काम आहे की तुम्हाला या महिन्यात पूर्ण गुगल जेमिनी कसं जेएनआय मध्ये LLM यूज करून कसं ऍप्लिकेशन बनवायचं. पण पुढं आपल्याकडं जीपीटी, मी जीपीटी का नाही शिकवते, मला जीपीटी येतं, जीपीटी थ्रू का नाही करून दाखवते, कारण तो पेड आहे, तुम्हाला ते करता येणार नाही. तुम्ही किती वेळेस नवीन मेल बनवणार, फ्री क्रेडिट्स यूज करणार, तर इट्स नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन. येस, फॉर डेमॉन्स्ट्रेशन पर्पज माझ्याकडं काही ऍप्लिकेशन आहे, मी जीपीटी थ्रू पण केले, ते तुम्हाला मी डेमो करून दाखवणार. ओके. इज इट ऑल क्लिअर? कळलं आजचा उद्देश काय होता? येस ऑर नो? येस. So for the new members who don't know me, there you can see my nice interface of my desktop application. So presently I am an associate software engineer at Benchmark, and presently I am working in the field of GenAI. तर तुम्ही म्हणत असाल आय इज ऑर नॉट आय एम द राईट पर्सन टू टीच यू. तर जे लोक माझ्यासोबत पायथन मध्ये होते, सी मध्ये होते, जावा मध्ये होते, किंवा अजून वेगवेगळे याच्यामध्ये माझ्याकडून काहीतरी शिकले आहे, त्यांना माहिती की मी पहिल्यापासून डेटा सायन्स GenAI मध्ये करतोय आणि माझं इकडे काम पण तेच आहे. तर दॅट्स द रिझन शनिवार रविवार मला काही नसतं, बिकॉज आय हॅव द हॉलिडे ऑन सॅटर्डे संडे. तर मी तुमच्यासोबत नॉर्मल बेसिक ऍप्लिकेशन बनवणार. ठीक आहे. आपण आणि तुम्हाला एक एक्सपोजर देणार आहे, स्पेशली फॉर द सेकंड अँड थर्ड इयर स्टुडंट्स. कारण जर का तुम्ही आतापासून कामाला लागणार, तुम्हाला एक बेसिक फंडामेंटल्स क्लिअर होणार, बेस क्लिअर होणार, तर तुम्ही मोठा ऍप्लिकेशन इझिली बनवू शकता. आणि काय पण डाऊट असला तर मी आहेच. ओके. ऑल पॉइंट्स आर क्लिअर? येस ऑर नो? फायनल क्वेश्चन. तर उद्या तुम्हाला हेच ऍप्लिकेशन बनवून दाखवणार आहे, जो आहे ना आपला कोणता आहे, बनवून दाखवणार आहे की तुम्हाला साइड बाय साइड कोड करायचं उद्या माझ्यासोबत. हे जे लिहिलं आहे ना, हे तुम्हाला PC वर कोड करायचं आहे. सोबत तुम्हाला अॅनाकोंडाचा सेटअप दाखवणार आहे, VS कोड कसं यूज करायचं ते दाखवणार आहे, कोड रन कसं करायचं, हे requirement.txt काय असतं हे पण एक्सप्लेन करणार आहे. तर उद्या तुम्हाला एक नॉर्मल ऍप्लिकेशन तर बनवणारच आहे, पण हे सगळं कसं यूज करतात ते इम्पॉर्टंट आहे शिकण्याचं. ठीक आहे. मग सोबत आपण डिफरंट मॉडेल्स पण यूज करू जेमिनीचे साइड बाय साइड.
जेव्हा आपण वेगवेगळे कोड करूया तर वेगवेगळे मॉडेल्स यूज करू, मग त्याच्यामध्ये काय अपडेट करून दाखवणार. तुम्हाला जीपीटी तुम्हाला प्रॉमिस केलंय की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकवणार आहे, मग जीपीटी थ्रू इंटरफेस कसं बनवायचं. आता हे तर झालं नॉर्मल इंटरफेस, पण याच्यापेक्षा भारी इंटरफेस पण बनवू शकतो, ते कसं बनवायचं ते पण तुम्हाला शिकवणार. ओके, सो हाऊ वॉज द टुडे सेशन, लेट मी नो थ्रू द कमेंट. आणि एक एक अजून टास्क, आज जे जे शिकलोय ना, आता मीट मध्ये किती जण आहे तर मी एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो. तर एवढे जणांचे मला आपल्या ग्रुपवर ॲज अ समरी आज काय शिकलो ते एक समरी मीन्स एक मेसेज मध्ये एवढे एवढे पॉईंट्स कव्हर झाले ते सगळ्यांनी प्रोव्हाइड करायचं. आणि हाऊ वॉज द टुडे सेशन, प्लीज लेट मी नो थ्रू द कमेंट. ग्रेट. वैष्णवी, आय विल ऑल्सो रिमेंबर युअर नेम. वैष्णवी बड जाते. ओके, अदर्स बाकीचे कुठे. जस्ट व्हॉट अबाउट अदर्स. आय वॉज देअर फॉर पायथन. अच्छा, व्हेरी गुड, ग्रेट, गुड. ओके, तर आजचा टास्क कळाला ना. एकतर ते तुम्हाला जीपीटी आणि ओपन ए आय आपला हे झालं गुगल जेमिनी, तर कोणता अपडेटेड आहे, कसं अपडेटेड आहे, कधी झाले अपडेटेड, ते त्याची रिसर्च करायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेन मध्ये घुसताय, यू आर एंटरिंग इन टू द जेन आय. सो द मेजर थिंग इज दॅट यू नीड टू डू रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D. ऐकलंय ना दिस थिंग, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, यू आर वर्किंग ॲज अ सायंटिस्ट. ठीक आहे. तर मला सगळ्यांनी जेवढे पण आहे ना ग्रुपमध्ये आहे, सॉरी मीटमध्ये आत्ता, आणि ग्रुपमध्ये पण जॉईन असेलच, तर तुम्ही मला प्रोव्हाइड करा की आज आपण काय काय शिकलो ॲज अ समरी. ओके, फ्रॉम टुमारो. टुमारो उद्याचा टास्क आहे की हा ऍप्लिकेशन बनवायचा आहे सगळ्यांनी साईड बाय साईड माझ्यासोबत. तर तुमचा लॅपटॉपचा सेटअप जे जे बोललो आहे तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करतो मी, VS कोड अॅनाकोंडा त्याचा सेटअप करून घ्या. उद्या त्याच्यानी स्टार्ट करू आणि मग साईड बाय साईड हे कोड तुम्हाला साईड बाय साईड मी प्रोव्हाइड पण करणार आणि लाईन बाय लाईन तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देणार. हेच काय यूज केलं, दुसरा काय यूज केलं नाही ते पण सांगणार. .env काय आहे ते पण सांगणार. आणि API की पण बनवून ठेवा, ते तर मी विसरलोच बोलायचं. API की पण बनवून ठेवा आजच. आणि requirement.txt हे काय असतं ते पण, बिकॉज हे सगळं समजलं ना तर तुम्हाला यू आर एंटरिंग इन टू द कॉर्पोरेट वर्ल्ड और यू आर एंटरिंग इन टू द फील्ड ऑफ जेन तुम्ही एक नॉर्मल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये घुसले आहे. ठीक आहे. तर पुढे पुढे जाऊन आपण कोणते ऍप्लिकेशन बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. एक आहे इनवॉइस एक्स्ट्रॅक्टर, मग टेक्स्ट टू एक्सक्यूएल मध्ये कसं करायचं, एक्सक्यूएल तुम्ही शिकलेच असेल. मग मल्टिपल डॉक्युमेंट सोबत कसं चॅट करायचं. मग अजून हे तर नॉर्मल ऍप्लिकेशन्स आहे जे मी YouTube वरून तुमच्यासाठी खास घेतले आहे, जे क्रिश नाईकने दाखवले. पण अजून वेगळे ऍप्लिकेशन पण आहे माझ्याकडे, ते पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मी. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. बाकींना कसं व्हिडिओ वाटली. ग्रेट ग्रेट ग्रेट, गुड. ठीक आहे, नाईस, गुड. तर आय होप यू एन्जॉयड दिस सेशन. विल मीट टुमारो at 7 p.m. 7 p.m. is the right time to all, or I need to take poll again? Okay, 7 p.m. fine. And one more important thing you need to share, means those तुमचे कोणी मित्र असेल जे इंटरेस्टेड ओनली इंटरेस्टेड. मला इकडे 50-60 ओला नाही पाहिजे. आय विल हॅपी विथ 10 to 15 स्टुडंट. इफ देर आर 5 ऑल्सो आय एम हॅपी. ओके, तर कोणी इंटरेस्टेड असेल त्याच्यासोबत शेअर करू शकता. आणि कोणी आज नोट्स काढले असेल किंवा कोणी समरी लिहिली असेल ते मला फक्त ग्रुपवर सेंड करा. मीन्स अदर स्टुडंट्स विल लेट, त्यांना कळेल की काहीतरी चालू झालं आहे. ओके, नाव यू कॅन लेफ्ट द मीट. हॅव अ गुड डे. बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमारो. बाय वैष्णवी. वेलकम वेदांशु. बाय.